नमस्कार मंडळी, मी दीपाली तुमचं स्वागत करत आहे माझ्या किचनमध्ये। तर मी हे आज करणार आहे भरली वांगी। त्याच्यासाठी ही छोटी छोटी वांगी घेतलेली आहेत मी। त्याला आता कट करून घेऊया। वांग्यामधून मसाला अजिबात सुटणार नाही, त्याच्याप्रमाणे तसं करणार आहे। तर ह्याला असे 4 कट मारून घ्यायचे आहेत वांग्याला। हे बघा असे, त्याच्यामध्ये आपल्याला मसाला भरता येईल असं अशा सगळ्या वांग्यांच्या आपण करून घेऊया। वांगी व्यवस्थित घ्यायचे आहेत, बारकी बघून, म्हणजे ते पटकन शिजतात। हे असे कट मारून घ्यायचे आहेत। हे सगळ्या वांग्यांचे मी तसे कट करून घेते। तर भरली वांगी करण्यासाठी मी आता मसाला करणार आहे। त्याच्यासाठी मी इथं शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे बारीक, ते घेऊया। आपल्या वांगी केवढे आहेत त्याप्रमाणे त्याचा मसाला बनवायचा आहे। माझ्याकडे 5 वांगी आहेत, मग मी हा एवढासा घेतला आहे। 4-5 चमचे शेंगदाण्याचा कूट घेतला आहे। त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे। चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे, थोडंसं जास्त केलं तरी पण चालतं आहे खाऱ्या वांग्यासाठी। लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे टाका, मी इथं 2 चमचे टाकणार आहे। हळद अर्धा चमचा। त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट ॲड करायचे, ती 1 चमचा करूया। अद्रक लसूणची पेस्ट 1 चमचा। आणि ह्याच्यामध्ये आता वरून असं कच्चं तेल ॲड करायचं आहे, ते 1 चमचा तेल ॲड करूया। तेल टाकल्यामुळे हे मसाला एकदम व्यवस्थित चिटकून बसतोय वांग्यांना। सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, हातानेच करूया। ह्याच्यात पाण्याचा वापर करायचा नाही आहे, त्याच्यामुळं मग वांग्यातून हा मसाला सुटणार नाही आहे। असंच ह्या तेलामध्ये तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। वांगे असं व्यवस्थित पिळून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये असं व्यवस्थित आतमध्ये जाईल एवढं असं भरायचं आहे। बोटाच्या साहाय्याने असं ढकलून आतमध्ये असं व्यवस्थित त्याला भरून घ्यायचं आहे वांगं। हे असे सगळे असे भरायचे। आणखीन एक दाखवते तुम्हाला। वांग्याला जेवढा मोठा कट माराल ना, तेवढ्या वांग्यात मसाला आतमध्ये जास्त जाऊन बसतोय, त्यामुळे कट व्यवस्थित मारायचा आणि वांगं असं व्यवस्थित भरून घ्यायचं। हे बघा, चला तर आता हे सगळी वांगी मी व्यवस्थित भरून घेतो। तर हे बघा, हे सगळी सगळी वांगी मी भरून घेतलेली आहेत व्यवस्थित। आता ह्याला आपण फोडणी घालूया, ह्याला लसणाची फोडणी घालणार आहे। चला तर मग त्याची तयारी करूया। तर मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आता आपण 1.5 चमचा तेल ॲड करूया। तेल ॲड केलेलं आहे। मी एकदम सिंपल पद्धतीने हे भरलं वांगं काय केले। आता ह्याच्यामध्ये लसूण घालूया। लसूण व्यवस्थित भाजून देऊया। आता ह्याच्यामध्ये आपण वांगी सोडूया। सगळे देठ वरती करायचं आहे आणि वांग्यांचं तोंड असं तेलामध्ये करायचं आहे, जेणेकरून ते वांगे व्यवस्थित। आणि हा राहिलेला शेंगदाण्याचा कूट आहे, तो पण आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया।
मसाला जो राहिलेला आहे तो पण ॲड करायचा आहे. अगदी थोडंसं त्या मसाल्याच्या प्लेटमध्ये पाणी घालायचं आहे आणि ते पाणी त्याच्यामध्ये सोडून द्यायचं आहे. अगदी थोडं हे पाणी घातलं मी आणि त्याच्यावरती असं झाकण ठेवून याच्यामध्ये पाणी ओतायचं आणि एक 5 मिनटं ठेवायचं आहे आणि अधूनमधून त्याला उघडून बघायचं आहे की करपते का नाही. तर हे आता आपण व्यवस्थित असं शिजवून घेऊया. तर आता आपण ह्याला उघडून एकदा चेक करून घेऊया आणि हे आता हलवून घ्यायचं आहे असं आणि सगळ्या बाजूनी वांगी व्यवस्थित शिजवून घ्यायचे. अजून वांगी शिजायला खूप वेळ लागणार आहे. मंद आचेवरच शिजवायचं ह्याला. हे बघा. तर आता आणि ह्याच्यावर आपण आता झाकून ठेवून देऊया आणि 5 ते 10 मिनटं. तर ह्याला हलवून घ्यायचं आहे आणि 5 मिनटं आलटून पलटून बारीक गॅसवरती ते शिजू द्यायचं आहे. ह्याला अजिबात करपू द्यायचं नाही आहे. पाणी लागत असेल तर एकदम थोडंसं घातलं तरी 1-2 चमचे छोटे चालते. कारण वांगं व्यवस्थित असं छान शिजवून घ्यायचं आहे म्हणजे मग ह्याला खायला टेस्ट लागते. चला तर आणि ह्याला झाकून आपण 5 मिनटं ठेवून देऊया. तर हे बघू शकता आपले आता वांगी शिजलेले आहेत. आता ह्याला आपण सर्व करून घेऊया. तेल कसं व्यवस्थित सुटलेलं आहे बघा ह्याला. आता हे व्यवस्थित आपण सर्व करून घेऊया. तर हे आपले भरली वांगी आता तयार आहेत. तर अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंट करा. थँक्यू.